आमचे फोटो काढून द्या कुणाला होतं हातातून घेऊन वर ठेवू सोडून निकाल द्यावा. गणेशरावजी सांगितलं कारण अभ्यास आहे. अभ्यासाची आवश्यकता कधी करण्याची गरज आहे. केल्याने होत आहे आधी केल्याची पाहिजे. बाळकृष्ण माऊलीवर पुष्पवृष्टीने अखंड हरनाम दास नवमी सप्ताह सांगता संपन्न. मुरुम तारीख 22. उमरगा तालुक्यातील मुरुम येथे बाळकृष्ण माऊली मंदिर येथे गुरुवारपासून चालू असलेल्या अखंड हरनाम दास नवमी सप्ताहाची सांगता आज दिनांक 22 वार शनिवार रोजी येथील सोनार गल्लीतील माऊलीवर पुष्पवृष्टी करून सांगता करण्यात आली. सालाबादप्रमाणे याही वर्षी मुरुम येथील माऊली मंदिर येथे गुरुवारपासून 3 दिवसाचे देवसागर साधक समाज बाळकृष्ण माऊली अध्यात्म मंदिर मुरुम श्री अनंतकोटी ब्रह्मनायक श्री सहस बाळकृष्ण महाराज यांचा अखंड हरनाम दास नवमी सप्ताहाचे दिनांक 20 रोजी बाळासाहेब महाराज नांदेश्वर यांच्या शुभस्ते बाळकृष्ण माऊली मूर्ती व दासबोध ग्रंथाचे पूजनाने प्रारंभ करण्यात आले होते. पहाटे काकड आरती, माऊलींची पूजा, ग्रंथ वाचन व ध्यान, सकाळी 10 ते 12 प्रवचन, रात्री 7 ते 8 श्री एकनाथी भागवत वाचन व ध्यान, 9 ते 10 सांप्रदायिक, 12 अभंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आज शनिवारी तारीख 22 रोजी दुपारी 12 वाजता बाळासाहेब महाराज नांदेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊलीवर पुष्पवृष्टी करून भक्तिमय वातावरणात सांगता संपन्न झाले. या प्रसंगी बाळासाहेब महाराजांचे प्रवचन झाले. माऊली भक्तांनी यावेळी फुगडी खेळला. गेल्या 3 दिवसापासून चालू असलेल्या या कार्यक्रमास महिला व पुरुष भाविकांनी मोठी गर्दी करत प्रवचनाचा लाभ घेतला. मंदिर समितीच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर वेदपाठक, अरविंद बेनकाळे, शंकर टेकाळे, शिवाजी सावंत, निलेश महामुने, आशिष वेदपाठक, अमित पोद्दार, सागर पोद्दार, राजेंद्र वेदपाठक, सतीश वेदपाठक, योगेश महामुनी, वैजनाथ बदुले, संजय वेदपाठक, विनोद पोतदार, महेश बदुले, नागेश वेदपाठक, छाया वेदपाठक, शोभा पोतदार, विमल पोतदार, बीनाबाई पोतदार, श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने परिश्रम घेण्यात आला.
करू सोडून रिकामे आहोत. ज्ञानेश्वरांनी सांगितलं कारण अभ्यास आहे. अभ्यासाची आवश्यकता त्याची करण्याची गरज आहे. केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. परमार्थ केला तर होईल, तर न करता होईल. काय आपलं म्हणणं आहे? परमार्थ करावा लागेल का आपोआप होईल? करावा लागेल. मग आपण करतो का? प्रपंच न करता सुद्धा होतो हे अनेक ठिकाणी आपण बघतो. एखाद्या बालकाचा जन्म मोडताच्या घरात कोट्याधीश कुटुंबात होतो. काय करतो पहिली? एखाद्या गरीबाचं अचानक लग्न होतो, तो घर जाऊन येतो करोडपती लोकांच्या घरी जातो. आता अलीकडच्या लग्न जायचं तर कोणाची जमीन एखाद्या हायवे जायचं करोडपती होऊन बसतो. सहजासाठी जर तुमच्या प्रवर्तनासाठी तुम्ही नको म्हणलं तरी येतं आणि राखायचं म्हणलं तरी ते राहत नाही. ते तुमच्या प्रारब्धाचा विषय आहे. त्याच्यासाठी काही करावंच लागतं असं मला वाटतं. तुम्हाला केल्याशिवाय होते काय? पण ती करण्याची बुद्धी प्रारब्ध त्याला तुम्हाला होत्या त्यावेळेस तुम्हाला होते आणि तुमच्याकडे ते होऊन जातं. पण परमार्थ मात्र अट्टहासाने करावा लागतो. तुकारामांनी सांगितले माझ्या विठोबाचे नाव अट्टहास उच्चार. परमार्थासाठी अट्टहास अत्यंत गरजेचा आहे. मग तो परमार्थ ज्यावेळेला आम्ही परमार्थ पथावरती मार्गक्रमण करतो, परमार्थगामी होतो, किंवा जेव्हा परमार्थाची प्राप्ती आम्हाला होते तेव्हा आम्ही काय होतो हे समर्थाने सांगितलंय. परमार्थी तो राजधारी, परमार्थ नाही तो भिकारी, आईच्या या परमार्थाची सरी करुणा असू द्यावी. जो परमार्थिक तोच राजधारी आणि परमार्थिक जो नाही तो भिकारी आहे असं मी म्हणत नाही. समर्थ म्हणतो तुम्हाला मागायचं त्यांना